पूर्व विदर्भाला जणू विकासाच्या नकाशावरून पुसून टाकायचे ठरलंय का? हा प्रश्न आज प्रत्येक तरुण विचारतोय, प्रत्येक शेतकरी विचारतोय, प्रत्येक बेरोजगाराच्या डोळ्यातून हा प्रश्न ठिणगी बनवून बाहेर पडतोय. कारण इथं फक्त प्रकल्प रखडत नाहीत, तर इथल्या लोकांची स्वप्न रखडतात, आयुष्य रखडतं आणि पिढ्या उद्ध्वस्त होतात. शेतीचा प्रश्न, धानाचा प्रश्न, तलावांचा प्रश्न हे तर आता विदर्भासाठी रोजचं दुःख झालंय. पण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ एका प्रकल्पाचा विषय नाही. हा पूर्व विदर्भाच्या राजकीय फसवणुकीच्या, विकासाच्या नावावर झालेल्या विश्वासघाताच्या आणि शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. होय मंडळी, आपण बोलतोय भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित भेल प्रकल्पाबद्दल, ज्याच्या नावावर गेल्या 13 वर्षात राजकारण्यांनी अक्षरशः भेलपुरी करून खाल्ली. आश्वासनांचे फटाके उडाले, भाषणांचे डोंगर उभे राहिले, पण प्रत्यक्षात उभं राहिलं ते फक्त एक फाटक, एक सुरक्षा भिंत आणि हजारो तुटलेल्या स्वप्नांचा ढिगारा. नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास झाला होता, पण त्यानंतर ते अयोध्येत परतले. त्यांचं राज्य पुन्हा आलं, लोकांच्या आशा पूर्ण झाल्या. पण भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील भेल प्रकल्पाचा वनवास मात्र संपायचे नाव घेत नाही. येत्या 13 मे रोजी या प्रकल्पाला तब्बल 13 वर्ष पूर्ण होत आहेत. 13 वर्ष म्हणजे एक संपूर्ण पिढी मोठी होते. एखादं मूल जन्माला येतं आणि शाळेत पोहोचतं, पण या 13 वर्षात प्रकल्पाच्या जागेवर एक वीट सुद्धा उभी राहिली नाही. एकेकाळी हा प्रकल्प पूर्व विदर्भाच्या भवितव्याचा सूर्य मानला जात होता. लोकांना वाटत होतं की आता भंडारा गोंदियाचं नशीब बदलणार, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळणार आणि विदर्भ औद्योगिक नकाशावर चमकणार. कारण हा काही साधासुद्धा प्रकल्प नव्हता. हा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्लेट निर्मिती प्रकल्प म्हणून सादर करण्यात आला होता. 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, हजारो रोजगार आणि मेक इन महाराष्ट्राचं मोठं स्वप्न. तेव्हा या प्रकल्पाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं होतं. मोठमोठे नेते आले, मंच सजले, भाषणांचा पाऊस पडला आणि लोकांना सांगितलं गेलं की आता विदर्भ बदलणार. त्या दिवशी मुंडीपारमध्ये जणू विकासाचं नवं पर्व सुरू झाल्यासारखं वातावरण होतं. लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली, शेतकऱ्यांनी आनंदाने जमिनी दिल्या. कारण त्यांना वाटलं आज जमीन जातोय पण उद्या मुलाचं भविष्य उभं राहणार. आज शेती सोडतोय पण उद्या मुलगा कंपनीत अधिकारी होणार. पण त्यांना काय माहिती होतं, हे स्वप्न नसून राजकारणाचा एक भला मोठा सापळा आहे. मंडळी, प्रकल्पासाठी तब्बल 600 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन सरकारला दिली. काहींनी विरोध केला, काहींनी डोळ्यात पाणी आणून सही केली, तर काहींनी मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःचे वर्तमान संपवलं. आज 13 वर्षानंतर त्या जमिनीवर कारखाना, रोजगार, उद्योग आणि विकास उभा आहे. पण तो फक्त सरकार आणि प्रशासनाच्या फाईलमध्ये आणि नेत्यांच्या भाषणांमध्ये. कल्पना करा मंडळी, ज्या काळी हजारो युवकांना रोजगार मिळणार होता, तिथं आज गुरं चरली जातात. जिथं उद्योग उभे राहणार होते, तिथं आज काटेरी झुडूप उभी आहेत. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्याच मुलांना आज कामासाठी गाव सोडावं लागतंय. कोणी पुण्यात मजुरी करतोय, कोणी नागपुरात गार्ड बनलाय, तर कोणी मुंबईत भटकतोय. तर काहींची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की 2 वेळच्या जेवणासाठी दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करावी लागते. हा विकास किंवा मेक इन महाराष्ट्र नाही, तर फसवणूक ऑफ विदर्भ आहे. मंडळी, या प्रकल्पावर सुरुवातीला जवळपास 500 कोटी रुपये खर्च झाले. कार्यालय उभी राहिली, सुरक्षा भिंत बांधल्या गेल्या, पर्यावरण परवानगीचे प्रश्नही मिटले. मग प्रकल्प सुरू का झाला नाही? कारण सांगितलं गेलं सौर ऊर्जा मंत्रालयाकडून 40% अनुदान मिळालं नाही. पण प्रश्न असा आहे, जर एवढा मोठा प्रकल्प होता, जर हा पूर्व विदर्भाचं भविष्य बदलणारा प्रकल्प होता, तर मग राज्य आणि केंद्र सरकारनं त्यासाठी पाठपुरावा का केला नाही? कारण सत्य एकच आहे मंडळी, इथं प्रकल्पापेक्षा राजकारण मोठं आहे. भेल प्रकल्प हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुकींचा सर्वात मोठा मुद्दा बनला. प्रत्येक निवडणुकीत या प्रकल्पाचं नाव पुढं आलं. मोठमोठे नेते एकमेकांवर आरोप करत राहिले. कोणी म्हणालं त्यांच्यामुळे प्रकल्प बंद पडला, तर कोणी म्हणालं आम्ही आणला, त्यांनी थांबवला. पण जनतेला काय मिळालं? ना रोजगार, ना विकास, ना उद्योग, फक्त भाषणं, आश्वासन आणि निवडणुकींपुरतं खोटं प्रेम.
मंडळी, सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आजही प्रकल्पाच्या जागेवर गेलात तर तुम्हाला दिसेल एक सुरक्षा भिंत आणि फलक. बस 13 वर्षात एवढंच झालं. एवढ्या वर्षात एखादा मुलगा डॉक्टर होतो, एखादी मुलगी इंजिनियर होते, एखादा गाव पूर्णपणे बदलून जातो. पण इथं 13 वर्षात एक कारखाना उभा राहू शकला नाही. आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचलाय. येत्या 13 मे रोजी भेल संघटनेनं या प्रकल्पाची 13वी पुण्यतिथी साजरी करण्याचा इशारा दिलाय. हो मंडळी, उद्घाटन झालेल्या प्रकल्पाची पुण्यतिथी ही गोष्टच या व्यवस्थेवरचा सगळ्यात मोठा तमाचा आहे. लोक म्हणतात ज्यांनी हा प्रकल्प मारला त्यांनाच श्रद्धांजली अर्पण करणार. किती भीषण संताप असेल विचार करा. लोक आता प्रकल्पाला विकासाचं प्रतीक नाही तर राजकीय मृतदेह मानायला लागलेत. सोशल मीडियावर या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोक संतप्त आहेत कारण त्यांना समजलंय की विदर्भाला फक्त आश्वासने दिली जातात. मंडळी, आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचे आहेत. पूर्व विदर्भातील अनेक नेते राज्यात आणि केंद्रात मोठमोठ्या पदांवर आहेत. मग प्रश्न असा आहे की त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातला प्रकल्प 13 वर्षापासून रगडतो. ही उदासीनता नाही तर काय आहे? भंडारासारख्या मागास जिल्ह्यात उद्योग यावा म्हणून लोकांनी जमिनी दिल्या, पण बदल्यात त्यांना काय मिळालं? उजाड भविष्य. आज अनेक शेतकरी भूमिहीन झालेत. शेती गेली, रोजगार मिळाला नाही. सरकारच्या फाईलमध्ये विकास दाखवला गेला, पण प्रत्यक्षात कुटुंब उद्ध्वस्त झाली. मंडळी, आज जर हा प्रकल्प उभा राहिला असता तर भंडारा गोंदियाचं चित्र वेगळंच असतं. हजारो तरुण गाव सोडून बाहेर गेले नसते. स्थानिक व्यवसाय रखडले नसते. हॉटेल्स, उद्योग, बाजारपेठा उभ्या राहिल्या असत्या. पण इथं विकासाचा रस्ता राजकीय स्वार्थाच्या दलदलीत अडकून पडला आहे. आणि म्हणूनच आता लोक विचारतात, पूर्व विदर्भाला नेमकं हवं तरी काय? विकास की फक्त निवडणुकीत वापरलं जाणारं भावनिक कार्ड? कारण प्रत्येक वेळी इथल्या लोकांच्या भावना वापरल्या जातात आणि शेतकऱ्यांच्या नावावर, कधी बेरोजगारांच्या नावावर, तर कधी विकासाच्या नावावर. आणि निवडणूक संपली की पुन्हा सगळं शांत. पण आता परिस्थिती बदलतंय. लोक प्रश्न विचारायला लागलेत. तरुण संतापतोय, शेतकरी उघडपणे बोलतोय आणि सोशल मीडियावर जनतेचा रोष उफाडून येतोय. कारण आता लोकांना समजलंय की प्रकल्पाचं उद्घाटन करणं सोपं असतं, पण तो पूर्ण करणं खरी जबाबदारी असते. आता या प्रकल्पाचा 13 वर्षाचा वनवास 14 वर्षापर्यंत पोहोचू नये अशीच पूर्व विदर्भातील नागरिकांची आर्त अपेक्षा आहे. कारण प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत पुनरागमन केलं होतं. पण जर या प्रकल्पाचंही भविष्य तसंच वनवासात हरवलं तर आपली आणि प्रकल्पाची अवस्था श्रीरामांच्या वनवासासारखी झाली असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही. आणि कदाचित भेल प्रकल्पाची ही 13वी पुण्यतिथी पूर्व विदर्भातील राजकारण्यांसाठी नव्या वादळाची सुरुवात ठरू शकते. तुम्हाला यावर काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि झकास मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.